Good morning, good afternoon, and good evening to everyone. In this lecture, we are learn calculus. कॅल्क्युलसमध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्स टू अंडरस्टँड फिजिक्स या गोष्टीचा स्टडी करणार आहोत. मॅथमॅटिकल मेथड्स म्हणजे काय? आपण बघा, ज्यावेळेला फिजिक्सचे थेरम्स किंवा डेरिवेशन सॉल्व करत असतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या टर्म्स येतात, ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ॲड असतात. कधी कधी एखादं जे इक्वेशन आहे ते डिफरन्शियल फॉर्ममध्ये असतं किंवा इंटिग्रल फॉर्ममध्ये असतं. ओके, डेरिव्हेटिव्ह एखाद्या फंक्शनचा कसा फाइंड आउट करायचा किंवा इंटिग्रेशन कसं घ्यायचं ते आपण स्टेप बाय स्टेप आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. आणि हा व्हिडिओ मला असं वाटतं की फिजिक्स अंडरस्टँड होण्यासाठी हा बेसिक आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ असेल. ठीक आहे, त्यामुळं विदाऊट स्किप हा व्हिडिओ सुरुवातीपासून लास्टपर्यंत बघा. ह्या व्हिडिओ जर का तुम्हाला अंडरस्टँड झाला, तुम्हाला समजलं, ओके, हा व्हिडिओमध्ये जे जे आपण फॉर्म्युलेज भेटलेत, फॉर्म्युल्याच्या बेसवर जे न्यूमरिकल्स भेटलेत त्या न्यूमरिकलचा स्टडी किंवा प्रॅक्टिस तुम्ही स्वतःहून करा, जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर किंवा हा जर का सेशन व्यवस्थित झाला तर तुम्हाला फिजिक्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर असेल. लक्षात आलं? ठीक आहे, तर बघा आपण बेसिकपासून स्टार्ट करू. कॅल्क्युलस हे आपण बघणारच आहोत. ठीक आहे, कॅल्क्युलसमध्ये आपण डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन हे बघूच. तर बघा, आपण जर का सुरुवात करायची म्हटली, ठीक आहे, तर बघा आपण एखादी व्हॅल्यू सपोज करा मी 5 घेतो. ठीक आहे, तर आपण 5 ह्या डिजिटच्या एंडला एक डेसिमल पॉईंट असतो ज्याची पॉवर असते 1 आणि डिनोमिनेटरला 1 असतं. बरोबर आहे का? सपोज जर का मी ह्याच 5ला, ओके, 5ला जर का मी मल्टिप्लाय केलं, 5 × 1000 केलं तर ॲन्सर किती भेटतं? 5000. ओके, आता मग हा डेसिमल पॉईंट गेला कुठं? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे फोर्थ डिजिट नंतर इथं. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी व्हॅल्यू लिहितो त्याच्या एंडला आपण डेसिमल पॉईंट लिहिणं किंवा न लिहिणं हे मॅटर करत नाही, शक्यतो आपण तो लिहितच नाही. लक्षात आलं? आता बघा, डेसिमल पॉईंट शिफ्टिंग कसं करायचं, कारण की आपण बघत असतो ज्यावेळेला आपण एखादं रिगरस कॅल्क्युलेशन असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.037 × 10⁻23, ओके, हे आपल्याला सॉल्व करायचं असतं. तर त्यावेळेला आपण काय करतो? डेसिमल पॉईंट शिफ्टिंग करत असतो. मग ते शिफ्टिंग कसं करायचं, ठीक आहे, हे सुद्धा आपण सुरुवातीपासून बघू. आणि देन स्टेप बाय स्टेप ट्रिग्नोमेट्रिक, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. ठीक आहे, तर बघा, पहिल्यांदा मला सांगा, जर एखादी व्हॅल्यू आहे 7, ओके, जर का आपण ह्याला डिवाईड केलं 10,000, ठीक आहे, आन्सर काय येतं रे? 1 2 3 4, बरोबर आहे ना? 4 डिजिट आपण काय करतो? डेसिमल पॉईंट म्हणजे आधी देतो 0.0007, हे झालं आन्सर ना? किंवा जर का आपण ह्याच 7ला मल्टिप्लाय केलं 10⁻6 म्हणजे 1 2 3 4 5 ना, ठीक आहे, तर आन्सर किती येतं? 71000, 5 ना, 5 इतकं आन्सर येतं. ठीक आहे, सपोज जर आपण पुन्हा एखादी व्हॅल्यू घेतली, सपोज करा 3.546 अपॉन 1000, तर बघा डेसिमल पॉईंट ह्या 3च्या नंतर आहे ना, जर आपण त्याला 1000ने डिवाईड केला असेल तर आन्सर किती येणार आहे? हा डेसिमल पॉईंट 3 डिजिट आधी गेला पाहिजे, म्हणजे किती? 0.003546, बरोबर आहे. सिमिलरली जर का आपण आणखीन एखादं एक्झाम्पल घेतलं, जसं की 4.3 अपॉन 1000, ओके, आन्सर काय येतं? बघा 1 2 3 4, ओके, आणि हा जो काय पहिला फिगर आहे तो त्या क्रमांकाला आला पाहिजे, जसं की बघा 0.00043. लक्षात आलं का? ठीक आहे, आणखीन एक गोष्ट बघा, तुम्ही जेवढे काही कॉन्स्टंट आपण फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये म्हणा किंवा आणखीन यूज करतो, जसं की बघा प्लँक कॉन्स्टंट आहे, H= these are the Planck constant, 6.67 × 10⁻34 जूल सेकंड. किंवा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे? 1.6 × 10⁻19 कुलम, बरोबर आहे का? ठीक आहे, किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G= किती आहे? 6.66 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². म्हणजे तुम्ही जर का नीट ह्या कॉन्स्टंटचा विचार केला तर हे कॉन्स्टंट एका सायंटिफिक नोटेशनमध्ये आहे. मग सायंटिफिक नोटेशन म्हणजे काय? तर बघा, सायंटिफिक नोटेशनचा फॉर्म असा आहे, सायंटिफिक नोटेशन, ठीक आहे, तर फॉर्म असा आहे तो A × 10⁻n, ओके, एखादी फिजिकल क्वांटिटी, ओके, इंटू 10 ऑर्डर किती आहे? 10⁻n, वेअर
ए इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 और स्ट्रिक्टली लेस दॅन 10. हे लक्षात ठेव. जी फिजिकल क्वांटिटी आपण डिराईव्ह करणार आहोत किंवा जी मेजर करणार आहोत ही लाईज बिटवीन 1 and 10 असली पाहिजे. ओके. आणखीन बघा काय, स्मॉल एन जी पॉवर आहे ना एन मस्ट बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. कितीही असेल ना, आता इथे बघा 10⁻34 आहे, निगेटिव्ह आहे ना पॉवर, इथे सुद्धा निगेटिव्ह आहे, इथे सुद्धा निगेटिव्ह आहे. लक्षात आलं. ठीक आहे. सिमिलरली मला सांगा, जर तुम्हाला सायंटिफिक नोटेशन समजलं असेल तर तुम्ही एखादी जर तुम्हाला व्हॅल्यू दिली, ठीक आहे, तर बघा फॉर एक्झाम्पल पण ही व्हॅल्यू घेऊ, कोणती 6000. ओके. ही व्हॅल्यू दिली. आता सपोज करा ही लेंथ आहे 6000 मीटर आहे. ही जी काही आपण व्हॅल्यू फाइंड केली आहे ती सायंटिफिक नोटेशनमध्ये आहे का, तर नाही. तर तिला लिहिण्याचा वे कसा आहे, तर ह्या फॉर्ममध्ये आणा. फिजिकल क्वांटिटी सपोज करा ही लेंथ आहे, लेंथ कसं लिहिणार, एल इज इक्वल टू डेसिमल पॉईंट एंडिंगला असतो ना, इथं आहे तो बघा 1 2 3 म्हणजे 6.0 इंटू मी किती डिजिट पाठीमागे आलो आहे 1 2 3. ओके. त्यामुळे काय करणार 10⁻+3. आता डेसिमल शिफ्टिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कधीही, ठीक आहे. तर बघा सपोज करा हा डेसिमल पॉईंट आहे, हा डेसिमल पॉईंट आहे. जर का आपण ह्या डेसिमल पॉईंटला राईट हँड साईडला जर का शिफ्ट केलं असेल तर 10ची जी काही पॉवर आहे ती निगेटिव्हनं रेज होते. ठीक आहे. आणि जर का आपण ह्याच डेसिमल पॉईंटला लेफ्ट हँड साईडला जर का शिफ्ट केला असेल तर जी काही पॉवर आहे 10ची ती पॉझिटिव्हनं इन्क्रीज होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. लक्षात डेसिमल पॉईंट जर का आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला तर पॉवर 10ची पॉझिटिव्हनं इन्क्रीज करायची. डेसिमल पॉईंट जर का आपण राईट हँड साईडला शिफ्ट केला तर पॉवर निगेटिव्हनं रेज करायची, जसं की आपण इथं केलं आहे. डेसिमल पॉईंट बघा कुठं नेलं आहे आपण, लेफ्ट हँड साईडला नेलं आहे ना, त्यामुळे पॉवर 10⁻3 झाली. समजलं का. ठीक आहे. आणखीन एखादं एक्झाम्पल बघू. बघा आणखीन एक घेऊ आपण. सपोज 759 ही एक व्हॅल्यू आहे. ओके. इंटू 10⁻⁹. आता हे सायंटिफिक नोटेशन आहे का, तर नाही. का, कारण की फिजिकल क्वांटिटी जर का आपण ह्याला ए कन्सिडर केलं तर एची व्हॅल्यू बघा 759 आहे आणि हे नाही ना याच्यामध्ये बसत. त्यामुळे आपण ह्याला कन्वर्ट करायचं इन बिटवीन 1 and 2. म्हणजे मी काय करेन, डेसिमल पॉईंट इथं आहे त्याला आपण इथे शिफ्ट करू, म्हणजे 2 डिजिट आपण सरकवले, म्हणजे आन्सर काय येणार आहे 7.59 इंटू 10⁻⁹ आहे. तसंच इथं 2 डिजिट आपण डेसिमल पॉईंट लेफ्ट हँड साईडला सरकवले ना, त्यामुळं 10⁻². ओके. इज इक्वल टू 7.59 इंटू 10⁻⁹ आणि 10⁻+2 10⁻⁷. दीज आर दी ॲन्सर्स. लक्षात आलं का. ठीक आहे. ओके. अजून बरेच आपल्याला एक्झाम्पल घेता येतील, जसं की बघा 0.00369 ही एक व्हॅल्यू आहे. आता सपोज करा हे मास आहे समथिंग एखाद्या पार्टिकलचं. ठीक आहे. हे आपण जे काय व्हॅल्यू लिहिलेलं आहे ती सायंटिफिक नोटेशनमध्ये आहे का, तर नाही. तर सायंटिफिक नोटेशन लिहिण्यासाठी आपण काय करतो, डेसिमल पॉईंटचं शिफ्टिंग करतो अकॉर्डिंग टू दिस वे. बरोबर आहे. आता बघा डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट करणार, इथं फर्स्टला नाही, सेकंडला नाही, तर थर्ड नंबरच्या डिजिटला. म्हणजे व्हॅल्यू कशी बनेल, मास ऑफ पार्टिकल इज इक्वल टू 3.69. बघा 1 2 3 3 डिजिट मी कुठे गेलो आहे, उजव्या साईडला गेलो आहे, राईट हँड साईडला गेलो आहे, राईट हँड साईडला गेलो आहे. त्यामुळे पॉवर 10⁻⁻3. दिस आर दिस प्रॉपर वे टू एक्सप्लेन और टू रिप्रेझेंट एनी फिजिकल क्वांटिटी इन अ सायंटिफिक नोटेशन. लक्षात आलं, समजलं का. ठीक आहे. तर बघा डेसिमल पॉईंटचं शिफ्टिंग कसं करायचं आणि सायंटिफिक नोटेशनमध्ये एखादी व्हॅल्यू का लिहायची, तर हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर नेक्स्ट हे समजलं का. म्हणजे हे थोडंसं बेसिक आहे जे आपण का बघतो, कारण की ज्यावेळेला आपण फिजिक्समधले ज्यावेळेला न्यूमरिकल सॉल्व करतो त्यावेळेला 10च्या ऑर्डर्स म्हणा किंवा ज्या पॉवर्स असतात त्या ह्या फॉर्ममध्ये असतात, किंवा एखाद्या व्हॅल्यूज डेसिमल पॉईंट खूपच म्हणजे झिरोने शिफ्ट केलेला असतो. ठीक आहे. तर आपल्याला एक प्रॉपर वे देऊन जे न्यूमरिकल आहे ते इझिली सॉल्व करता यावं, इझिली टॅकल करता यावं, यासाठी आपण हे बघितलं आहे. देन पुढे बघू आपण. आता पॉज करा व्हिडिओ आणि हे लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता पुढे बघा. सपोज एखादं, आता मी हे जे आपण जे आता मगापासून बोललो त्याचं एक्झाम्पल बघा काय. सपोज का माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे 0.976 इंटू
0.39 इंटू 10⁻⁻25 अपॉन साइन 30 इंटू 10⁻7 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण कसं करता येईल रे? पहिल्यांदा बघा, अशी कोणतीही न्यूमरिकल आपण सॉल्व करत असताना पहिल्यांदा जी स्टेप असते ती काय करायची, जी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे किंवा जे पॉवरचे टर्म्स आहेत 10च्या, ठीक आहे, त्यांना काय करायचं बघा, 0.976 इंटू 0.39. ओके, साइन 30 तुम्ही सांगू शकता किती असतं. साइन 30 हाफ असतं, बरोबर ना, हाफ असतं इंटू. आता 10 बघा 10 इथे किती आहे, 10⁻⁻25 आहे. हे 10⁻+7 वरती गेल्यानंतर 10⁻⁻7 होईल, -7 होईल. लक्षात आलं. तेव्हा -25 प्लस -7 किती येणार आहे, -32 होईल. ओके, आणि हे बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेशन राऊंड ऑफ करून लिहायचं आहे. जसं की बघा, ह्याला 0.97ला काय करा, 0.9 कन्सिडर करा, ठीक आहे. 0.4 कन्सिडर करा, 0.9 इंटू 0.4 अपॉन 0.5. ओके, हे कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर फायनल भेटून जाईल. समजतं मी काय म्हणतो. म्हणजे इझिली आपण एखादा न्यूमरिकल कसं सॉल्व करू शकतो त्याचं हे एक्झाम्पल आहे, ठीक आहे. ओके, देन पुढं आपण काय करू आता, टिग्नॉमेट्रिकचे जे काही फंक्शन्स आहेत किंवा जे फॉर्म्युलेज आहेत ते आपण डिस्कस करू, ठीक आहे. हे समजलं आहे इथपर्यंत, ठीक आहे. ओके, सो नाव वी स्टडीड अबाउट ट्रिग्नॉमेट्री, ठीक आहे, और ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, बरोबर आहे का. ठीक आहे, तर बघा मला सांगा, आता मी मगाशी एखादं एक्झाम्पल दिलं होतं. आता फॉर एक्झाम्पल आणखीन एक आपण एक्झाम्पल घेतला असेल, जसं की बघा 6.26 इंटू 10⁻34 ओके इंटू 3 इंटू 10⁸ अपॉन 400 इंटू 10⁻⁹. ओके, हे सॉल्व करताना काय करायचं आहे, ज्या सगळ्या पॉवर्स आहेत म्हणजे बघा 6.26 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 10⁻34 ओके प्लस 8 आणि हा -9 वरती गेल्यानंतर +9 बनेल, ठीक आहे, अपॉन 400. 4 आहे जसं लिहू, याला 10⁻+2 डेसिमल पॉईंट लेफ्ट हँड साईडला गेल्या, त्यामुळे जी पॉवर आहे ती +2 इन्क्रीज झाले, ठीक आहे. हा सुद्धा वरती जाईल ना, त्यामुळे -2 म्हणून तर +2 होता, वरती गेला -2. आता हे तुम्ही सॉल्व करू शकता इझिली. ओके, तर ॲन्सर बघा, मी ह्याला राऊंड ऑफ करतो, 6 इंटू 3 अपॉन 4. ओके, ॲन्सर येईल 4.5 इंटू 10⁻34 प्लस 8 ओके +9 आणि -2. ॲन्सर येतं +9 सॉरी 19 येतं, सॉरी ॲन्सर किती येणार आहे, -19, ठीक आहे. ही पॉवर किती येते, -19, ठीक आहे. हे तुमचा ॲन्सर असेल, ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो आहे, सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आलं का, ठीक आहे. देन आपण आता स्टार्ट करू आपलं ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. तर बघा, पहिल्यांदा बघा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जर काय आपण विचार केला तर तुम्हाला वेगवेगळे फंक्शन्स भेटतात, जसं की साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक, सेक अँड कॉट थिटा, बरोबर आहे का. तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यूज माहीत पण आहेत. जसं की बघा, जर काय आपण एखादा चार्ट ड्रॉ करायचं म्हटलं म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, ठीक आहे, रेशो जर आपण ते व्हॅल्यू पुट करायची 0, 30, 45 ओके 60 आणि 90, ठीक आहे. ह्या ठिकाणी बघा साइन थिटा ओके, कॉस थिटा, देन टॅन थिटा ओके. आता याचे इनवर्स तुम्ही काढू शकता. साइन 0 ॲन्सर येतो 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, साइन 90 1. सिमिलरली कॉस 0 ॲन्सर 1 ओके, कॉस 30 √3/2 ओके, देन कॉस 45 1/√2 and cos 60 half and cos 90 0. सिमिलरली टॅन थिटा आपण कसं लिहितो, परपेंडिक्युलर अपॉन बेस ना, देअरफॉर साइन 0 0 ओके, देन साइन 30 1/√3, साइन सॉरी टॅन 0 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 आन्सर येतं 1, टॅन 60 आन्सर येतं √3 अँड टॅन 90 आपण नॉट डिफाईन लिहितो ना, नॉट डिफाईन लिहितो. लक्षात आलं का, ठीक आहे. ओके, अजून बघा, जर काय आपण एखादा जर काय आपण एक पायथागोरस ट्रिपलेट घेतला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा
हा सपोज करा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा अँगल 90 आहे. सपोज करा हा अँगल 37 आहे, हा अँगल 53 डिग्री आहे. ओके, लेट इट बी ABC, ठीक आहे. तर बघा 90 डिग्रीच्या समोरची जी काय साईड आहे ती 5 असेल, 53 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे ती 4 आणि 37च्या समोरची जी काही साईड आहे ती 3 असेल, ठीक आहे. आता बघा या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट डिफाईन करू शकतो. जसं की बघा मला साईन थिटा सांगायचं आहे, ठीक आहे. आता हे रेशोचे व्हॅल्यू आपण कसे काढले आहेत ते तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. आता बघा साईन थिटा आपण डिफाईन कसं करतो, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस, बरोबर आहे का, ठीक आहे. देन आता कॉस थिटा आपण कसं डिफाईन करतो, कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेन्यूस, बरोबर आहे. देन टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, परपेंडिक्युलर अपॉन बेस, ओके. आणि याचे इन्व्हर्स म्हणजे कोसेक थिटा काय असतो, हायपोटेन्यूस अपॉन परपेंडिक्युलर, ओके. देन सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेन्यूस अपॉन बेस, बरोबर आहे. देन कॉट थिटा इज इक्वल टू याचे इन्व्हर्स ना, बेस अपॉन परपेंडिक्युलर, बरोबर आहे का, ठीक आहे. आता हे झालं आपले डेफिनेशन झाले, साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा अँड सो ऑन, ठीक आहे. आता बघा आपण ह्या ट्रायंगलचा विचार करतोय ना, ठीक आहे. तर या ट्रायंगलमध्ये व्हॅल्यूज काय काय येतील बघू आपण. जसं की बघा मी विचारलं साईन 37, हे आपल्याला ज्यावेळेला तुम्ही वेक्टर कॅल्क्युलस जेव्हा स्टडी करता, ओके, इन्क्लाइंड बॉडी किंवा इन्क्लाइंड रोड, त्यावेळेला तुम्हाला हे अँगल्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आपण पायथागोरन ट्रिपलेटनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जसं की बघा साईन 30ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असली पाहिजे. पायथागोरन ट्रिपलेट कसा असतो, जर अँगल 53 आणि 37चा असेल आणि विचारला असेल साईन 37, तर डायरेक्टली आन्सर काय असतं, साईन 37, ओके, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस 5, बरोबर आहे का. सिमिलरली कॉस 37 आन्सर काय येणार आहे, कॉस 37 बेस अपॉन हायपोटेन्यूस 5. देन टॅन 37 आन्सर काय येतं, परपेंडिक्युलर 3 अपॉन बेस 4, 3/4. लक्षात आलं. याचे इन्व्हर्स तुम्ही काढू शकताय. आता बघा जर का तुम्हाला कोसेक 37 विचारलं, देन काय येणार आहे आन्सर 5/3, ओके. देन सेक 37 5/4, देन कॉट 37 4/3. लक्षात आलं का. सिमिलरली तुम्ही या व्हॅल्यू काढू शकतात साईन 53 डिग्री. आन्सर काय येतं सांगा, साईन 53 किती येणार आहे, साईन थिटा काय असतो, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस, बरोबर ना. साईन 53 परपेंडिक्युलर 4 अपॉन हायपोटेन्यूस 5. सिमिलरली कॉस 53 आन्सर काय येणार आहे, बेस 3 अपॉन हायपोटेन्यूस 5. सिमिलरली टॅन 53 आन्सर काय येणार आहे, परपेंडिक्युलर 4 अपॉन बेस 3, ओके. ही त्याची ॲन्सर असतील किंवा इक्वेशन असतील. लक्षात आलं का. जर काय तुम्हाला एक पायथागोरन ट्रिपलेट दिला असेल तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू लक्षात असणं गरजेचं आहे. समजलं. ह्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत 0, 30, 45 आणि 60, 90 डिग्रीला ज्या आपण रिमाइंड करतो किंवा लक्षात ठेवतो. लक्षात आलं. देन पुढे बघू आपण. तर आणखीन एक गोष्ट, जर काय सपोज करा, ठीक आहे, तुम्हाला म्हणजे साईन 90 प्लस थिटा किंवा कॉस 90 प्लस थिटा दिला असेल तर त्याच्या व्हॅल्यू कशा फाईंड करायच्या, त्यासाठी आपण एक फिगर लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट आणि हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. लक्षात आलं. आता बघा थोडंसं इथं अँगल 0 और 2π बनेल, बरोबर आहे. हा जो काय अँगल इथं असणार आहे तो π/2, हा अँगल असणार आहे तो π आणि हा अँगल असेल 3π/2 असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर आता थोडंसं नीट लक्ष द्या. ठीक आहे. सपोज तुम्हाला जर काही विचारलं असेल फाइंड साईन 90 मायनस थिटा. बघा साईन 90 कुठे येतं आहे, साईन 90 मायनस थिटा म्हणजे कुठे येते, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतं. ओके. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुम्हाला माहीत असेल
STC ॲड शुगर टू कॉफी. पहिल्या क्वाड्रंटमध्ये काय असणार आहे, ऑल पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन, आणखीन कोसेक पॉझिटिव्ह. थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. आणि फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. लक्षात आलं. आणखीन एक छोटीशी ट्रिक आहे, जर काय तुमचे अँगल्स किंवा व्हॅल्यूज जर काय ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या अलाउंग येत असतील तर तुमचं फंक्शन चेंज होणार नाही. आता जसं की बघा, साईन 90 मायनस थिटा म्हणजे तुमचा जो काय अँगल आहे किंवा फंक्शन हे व्हर्टिकलला येतं. आणि जर काय एखादं फंक्शन व्हर्टिकलला येत असेल तर ते फंक्शन चेंज होतं ॲज अ कॉस थिटा म्हणून. बरोबर आहे. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण, कॉस 90 मायनस थिटा. आन्सर किती येणार आहे, कॉस 90 मायनस थिटा. याचा अर्थ काय, कॉस 90 मायनस म्हणजे व्हर्टिकलला येतं आहे ना फंक्शन, त्यामुळे ते चेंज होतं. लक्षात आलं. कॉसचा आन्सर काय येणार आहे, साईन थिटा. लक्षात आलं. जर बघा मी काय म्हटलं, जर फंक्शन ह्या व्हर्टिकल लाईनवरती बिलॉंग करत असेल तर व्हॅल्यूज किंवा फंक्शन चेंज होतं. आणि जर काय फॉर एक्झाम्पल बघा, साईन पाय प्लस थिटा किंवा साईन पाय मायनस थिटा, तर जे फंक्शन आहे ते हॉरिझॉन्टलला येतं, तेव्हा फंक्शन चेंज होत नाही. लक्षात आलं. मात्र जर व्हर्टिकलवर असेल फंक्शन तर ते फंक्शन चेंज होतं. लक्षात आलं. ठीक आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल घेऊन बघू. ओके, तुम्हाला विचारलं आहे फाइंड साईन 210 डिग्री. तर कसं करणार, मी साईन 210ला असं लिहू शकतो का, साईन 180 + 30 लिहू शकतो आहे. ठीक आहे. आता बघा, साईन 180 + 30 म्हणजे कुठं 180 इथं आहे, पाय प्लस 30 म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता हे हॉरिझॉन्टल लाईनवर बिलॉंग करतं ना फंक्शन, त्यामुळे फंक्शन चेंज होणार नाही. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, साईन. बरोबर आहे का. साईन किती 30, साईन 30. ओके. आणि साईन 30ची व्हॅल्यू किती आहे, हाफ आहे. मात्र थर्ड क्वाड्रंटमध्ये फक्त टॅन आणि कॉट हे फंक्शन पॉझिटिव्ह आहे, बाकीचे फंक्शन हे निगेटिव्ह असते. त्यामुळे आन्सर काय येईल, -हाफ येईल. लक्षात आलं. किंवा आणखीन एखादा एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. बघा आणखीन एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज साईन 75 दिला असेल, 75 डिग्री, साईन 75 डिग्री म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो आहे का, इज इक्वल टू बघा साईन 90 मायनस 15. बरोबर आहे का. आता बघा साईन 90 - 50 म्हणजे काय, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर का व्हर्टिकल असेल तर साईनचं कॉस म्हणतं, कॉस 15. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे फंक्शन पॉझिटिव्ह होतं, त्यामुळे आन्सर काय, कॉस 15. बरोबर आहे का. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ फॉर्म्युलेज आहेत ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. मी तुम्हाला काय करतो, एक जो फॉर्म्युलाचा चार्ट आहे तो डिस्प्ले करतो, तुम्ही तो पॉज करा आणि जे फॉर्म्युलेज आहेत ते लिहून घेण्याचा प्रयत्न करा. आता बघू आपण जे स्लाईडवरती जे तुम्हाला फॉर्म्युले दिसतात, म्हणजे साईन A + B असेल तर त्याचा फॉर्म्युला कसा बनतो, कॉस A + B असेल तर. ठीक आहे. देन पुढं बघा. आता बघा हे झालं काही बेसिक रूल्स और बेसिक फॉर्म्युलेज. ठीक आहे. आता बघा जर का ॲडिशनल फॉर्म्युला, जसं तुम्हाला म्हटलं होतं साईन 75 + 30 असेल तर त्याचं एक्सपान्शन कसं करायचं, त्याला आपण ॲडिशनल फॉर्म्युला असं म्हणतो. तर ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर बघा इथं म्हणा ॲडिशनल फॉर्म्युले. ठीक आहे. फर्स्ट फॉर्म्युला बघा काय, साईन A + B इज इक्वल टू, त्याचं एक्सपान्शन असतं साईन A + B, साईन A कॉस B प्लस कॉस A साईन B. लक्षात आलं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आणखीन आपण एखादं फॉर्म्युला बघू, म्हणजे खूप आहे. जसं की बघा साईन A - B फॉर्म्युला येतो साईन A कॉस B मायनस आहे ना, कॉस A साईन B. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला हे जे फॉर्म्युले जे सांगालो ते फॉर्म्युले तुम्हाला मी डिस्प्ले करतो, ते तुम्ही फॉर्म्युले पॉज करा आणि देन लिहून काढा तुम्ही, किंवा ते लक्षात तरी ठेवलं तर चालेल. ठीक आहे. त्याची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. आता आपण ह्याचं एखादं एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल बघा तुमच्याकडे एक व्हॅल्यू आहे
साईन 15, ठीक आहे, 15 डिग्री व्हॅल्यू. तर हे सॉल्व कसं करायचं, तर मी साईन 15ला असं लिहू शकतो का, साईन 15ला इज इक्वल टू साईन 45 मायनस 30 डिग्री. चालेल ना. म्हणजे बघा इथं काय म्हटलं, साईन 45ला ए 30ला बी, साईन ए मायनस बी म्हणजे फॉर्म्युला काय बनेल, साईन ए कॉस बी, बरोबर ना. साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी. आता साईन ए 45 ना, त्यामुळे साईन 45 ओके इंटू कॉस 30 मायनस कॉस ए कॉस 45 इंटू साईन बी 30. ओके, साईन 45 आन्सर किती येतं, 1/√2 ना, 1/√2 इंटू कॉस 30 √3/2. ओके, मायनस कॉस 45चा आन्सर येतं 1/√2 इंटू साईन 30 हाफ. ठीक आहे. आता बघा हे आन्सर काय बनतं, √3/2√2. ओके, आणि इथं किती बनतं 1/2√2. म्हणजे आन्सर किती येणार आहे, √3 - 1/2√2. हे तुमचा आन्सर असेल. लक्षात आला. अजून आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, जसं की बघा tan 75 डिग्री. ठीक आहे, 75ला मी असं लिहू शकतो का, बघा tan 45 + 30. ठीक आहे. आता तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये दिसत असेल tan, सपोज करा a + b आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, tan a + b. फॉर्म्युला असतो tan a + tan b अपॉन 1 - tan a tan b. बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण, tan a tan 45 ओके प्लस tan 30 अपॉन 1 - tan 45 इंटू tan 30. व्हॅल्यू पुट करा, tan 45 आन्सर किती येतं 1 प्लस tan 30 आन्सर येतं किती 1/√3 अपॉन 1 - tan 45 आन्सर 1 ओके इंटू tan 30 1/√3. लक्षात आलं का. ठीक आहे. तर बघा फायनल आन्सर येईल, जर का तुम्ही सॉल्व केला तर फायनल आन्सर येतं √3 + 1 अपॉन √3 - 1. हे तुमचं काय झालं, tan 75 डिग्रीचं ॲन्सर झालं. समजलं का. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कोणत्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण हे इरेज करू. हे समजलं आहे का. ठीक आहे. म्हणजे ॲडिशनल फॉर्म्युला आपण यूज कुठं करतो, साईन ए + बी असताना साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी अँड सो ऑन. ठीक आहे. सिमिलरली कॉससाठी, टॅनसाठी आणि कॉटसाठी सुद्धा तुम्हाला काढता येईल. ठीक आहे. तर बघा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज काय काय. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आयडेंटिटी काय, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके. देन सेकंड नंबरची सेक्स स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके. अँड देन थर्ड कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे का. ह्या 3 बेसिक आयडेंटिटीज आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समधल्या, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन आता डबल अँगल फॉर्म्युले. ठीक आहे. बघा डबल अँगल फॉर्म्युलेज. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे साईन 2 थीटा. ॲन्सर काय असतं, साईन 2 थीटाचा ॲन्सर 2 साईन थीटा कॉस थीटा. बरोबर आहे. अँड सेकंड बघा कॉस 2 थीटा. ॲन्सर काय बनेल, एक तर कोसेक स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा, किंवा मी साईन स्क्वेअर थीटाला लिहू शकतो ना 1 - साईन कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे बघा काय बनेल, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा म्हणजे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. तेव्हा आन्सर काय येणार आहे, बघा
कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा, त्यामुळे 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हे तरी आन्सर असेल. किंवा तुम्ही ह्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जरी पुट केला तर तुम्हाला आन्सर काय भेटेल, साईनच्या फॉर्ममध्ये भेटेल. लक्षात आलं. म्हणजे काय इथं ऑर म्हणा, ऑर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, ह्या व्हॅल्यू असतील कॉस 2 थिटा, कॉस 2 थिटाच्या. हे लक्षात ठेव. लक्षात आलं. साइन कॉस साइन 2 थिटा 2 साइन थिटा डॉट कॉस थिटा मल्टीप्लाय कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 और 1 माइनस 2 साइन स्क्वेयर थीटा एंड tan 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. ओके, हे नंबर ऑफ फॉर्म्युलेज आहेत. आपण याचा यूज ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्यावेळेला आपण करू शकतो. मात्र हे लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण. हे समजलं का? ठीक आहे. ओके, हे आपण इरेज करू. पुढं जर का आपण अँगलला म्हणजे डिग्री आणि रेडियनचं जर कन्वर्जन बघितलं तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल 2 पाय इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर आहे का? म्हणजे पाय काय बनतो, पाय इज इक्वल टू 2ने डिवाइड केलं ना म्हणजे 180 डिग्री. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला हे रिलेशन भेटतं 2 पाय इज इक्वल टू 360. जर आपण 2ने डिवाइड केलं तर पाय इज इक्वल टू 180 डिग्री. सपोज जर काय ह्या ठिकाणी आपण रेडियनच्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि ह्या ठिकाणी आपण डिग्रीच्या व्हॅल्यू पुट केल्या. ठीक आहे. तर बघा 2 पाय इज इक्वल टू 360 डिग्री, पाय इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. देन पाय बाय 2 इज इक्वल टू 90 डिग्री. देन पाय बाय 3 इज इक्वल टू किती येणार आहे, पाय बाय 3 म्हणजे किती 60. बरोबर आहे. देन पाय बाय 4, पाय बाय 4 डिवाइड बाय 4 म्हणजे किती येणार आहे 45 डिग्री. अँड देन लास्ट पाय बाय 6 हा तुमचा स्मॉलेस्ट अँगल असतो. पाय बाय 6 180 बाय 6 म्हणजे किती 30 डिग्री. बरोबर आहे. ठीक आहे. 2 पाय 360, पाय 180, पाय बाय 2 90, पाय बाय 3 660, पाय बाय 4 45, पाय बाय 6 30 डिग्री. लक्षात आलं. ओके. देन ठीक आहे. तर बघा हे तुम्हाला रेडियन आणि डिग्रीमधला थोडंसं रिलेशन लक्षात आलं. ठीक आहे. तर पुढे बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ ट्रिग्नोमेट्रिक रेशोमधले काही फॉर्म्युलेच्या बेसवर. जसं की बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं असेल फाइंड साइन 120 डिग्री. ह्याची व्हॅल्यू कशी काढणार आहे. तर बघा साइन 120 डिग्री आहे. आपण बघितलं होतं ना जो फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट इथं होतं. फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. साइन 120ला मी लिहू शकतो आहे साइन 90 प्लस 30 डिग्री लिहू शकतो ना. ठीक आहे. आता साइन ए प्लस बी, साइन ए प्लस बी हे पण करू शकताय किंवा साइन 90 प्लस 30. बघा साइन 90 इथे आहे ना, तर 90 आहे इथे 0 180 270 आणि तिथं 360 आहे. बरोबर आहे. साइन 90 प्लस 30 म्हणजे कशामध्ये सेकंडमध्ये, त्यामुळे काय आन्सर डायरेक्ट येतं कॉस 30. आणि सेकंड क्वार्टरमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं साईन. बरोबर आहे का. आणि इथं काय येणार आहे व्हॅल्यू, त्यामुळे साईन पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पॉझिटिव्ह आहे कॉस 30. आणि कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे, कॉस 30ची व्हॅल्यू आहे √3/2. बरोबर आहे का. ओके. म्हणजे आपण ह्या पद्धतीनं आपण ह्या व्हॅल्यूज डिफाईन करू शकतो. ठीक आहे. आता बघा जर का तुम्हाला विचारलं असेल कॉस 360 मायनस थिटा. ओके. आता बघा कॉस 360 कुठं आला 360 मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वार्टरमध्ये. ओके. काय येणार आहे रे हॉरिझॉन्टलवर आहे ना, तेव्हा फंक्शन सेम राहील कॉस थिटा. व्हॅल्यू काय येणार आहे यामध्ये काय असतं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो त्यामुळे हा पॉझिटिव्ह असेल. लक्षात आलं. ठीक आहे. म्हणजे साइन 270 प्लस थिटा किंवा साइन 270 मायनस थिटा ह्याच्या व्हॅल्यूज काय आहेत हे तुम्हाला मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी जे फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये ज्या नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात म्हणजे साइन 270 प्लस थिटा ओके किंवा साइन 360 मायनस थिटा ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मी डिस्प्ले करतो. तुम्ही एकदा बघून घ्या
आणि लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात हेच फक्त ठेवा, जर का एखादं फंक्शन हॉरिझॉन्टल लाईनवर बिलॉंग करत असेल तर फंक्शन ॲज इट इज असतं, नाही का, फंक्शन ॲज इट इज असतं. आणि जर का एखादं फंक्शन व्हर्टिकल लाईनवरती बिलॉंग करत असेल तर ते फंक्शन चेंज होतं. ओके, आणि मग ॲड शुगर टू कॉफी या रूलचा यूज करून तुम्ही ते फंक्शन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे त्या अकॉर्डिंग त्याला साईन पुट करायचं आहे. समजलं का? ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल 2n पाय प्लस थीटा. जर का आपण असं कन्सिडर केला असेल, कोणता ट्रिग्नोमेट्रिक्स अँगल 2n पाय प्लस थीटा जर का आपण असं अज्युम केला असेल, ज्या ठिकाणी जो n आहे तो 1 2 3 4 अँड सो ऑन काही असेल, तर जी व्हॅल्यू आहे ती काय राहते, सेम राहते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, साईन 2 पाय प्लस थीटा, आन्सर काय येतं, साईन थीटा, बरोबर आहे का. किंवा कॉस 2 पाय प्लस थीटा, आन्सर काय येतं, कॉस थीटा. म्हणजे व्हॅल्यू रिपीट होतात, लक्षात आलं का. सिमिलरली टॅन 2 पाय प्लस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. समजलं का? ठीक आहे, ओके. किंवा जर काय आपण आता यन जर काय आपण इन्क्रीज केला, म्हणजे किती केला, फॉर एक्झाम्पल साईन 4 पाय प्लस थीटा केला तरीसुद्धा आन्सर काय येतं, साईन थीटा येतं. ओके. देन कॉस 6 पाय प्लस थीटा केला असेल तर आन्सर काय येणार आहे, कॉस थीटा येणार आहे. लक्षात आलं. बघा ना, मी काय म्हटलं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ ॲन अँगल किती आहे, 2n पाय. आणि ह्या ठिकाणी जर n 1 2 3 4 म्हणजे इथं 2 पाय आहे. ठीक आहे, जर आपण 4 पाय केला, 6 पाय केला, 10 पाय केला तर काय होतो, अँगल सेम राहतो किंवा व्हॅल्यू तीच येते. लक्षात आलं. सिमिलरली जर का मी कॉस 10 पाय प्लस थीटा घेतला तर आन्सर काय येणार आहे, कॉस थीटा येणार आहे. लक्षात आलं का? ठीक आहे, ओके. ओके, म्हणजे यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी, म्हणजे जसं की आपण साईनचे वेगवेगळे किंवा ट्रिग्नोमेट्रिकचे जे फंक्शन्स आहेत, आयडेंटिटीज आहेत, ओके, ॲडिशनल फॉर्म्युले आहेत, त्यांचा आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, मी काही क्वेश्चन्स तुम्हाला देतो इथं, हे तुम्ही सॉल्व करायचे. जसं बघा, फाइंड फर्स्ट क्वेश्चन ट्रिग्नोमेट्रीसाठी, ओके, जे आपण आता ऑलरेडी बघितलेलं आहे त्या बेसवरच असेल. फाइंड साईन 315 डिग्री ही व्हॅल्यू सॉल्व करायची. ठीक आहे. देन सेकंड आहे साईन 75 डिग्री. हे सॉल्व करताना काय करा, लेट अस कन्सिडर साईन 75ला आपण असं लिहू शकतो ना, 30 + 45. ओके, म्हणजे साईन याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, साईन ए + बीचा फॉर्म्युला पुट करा आणि व्हॅल्यू काय येत आहेत ह्या दोघांच्या, असं म्हणायचं. ट्रिग्नोमेट्रिक क्वेश्चन्स फर्स्ट ॲन्सर, ट्रिग्नोमेट्रिक क्वेश्चन सेकंड याचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानं आपण पुढं बघू. यामध्ये आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स बघू शकतो. ठीक आहे. मात्र आपण काय करू, जेवढं आपल्याला फिजिक्ससाठी नेसेसरी आहे, ओके, किंवा इसेन्शियल आहे त्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, त्या बेसिसवर आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. मात्र आपल्याला डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हा देखील पार्ट कवर करायचा आहे. ओके. सो तोपर्यंत काय करा, ट्रिग्नोमेट्रिक्स पुन्हा एकदा ओव्हरलुक करा, ते फॉर्म्युलेज थोडेसे पार्ट करण्याचा प्रयत्न करा आणि न्यूमरिकल सॉल्व करा. ठीक आहे. ओके. बघा, आपण या पार्टमध्ये ट्रिग्नोमेट्रिक्सचे जसे आपण न्यूमरिकल्स बघितलेत किंवा काही फॉर्म्युलेज डिस्कस केले होते, त्याच पद्धतीने आपल्याला डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन बघायचं आहे. आपण हा डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हा आपण सेपरेट पार्टमध्ये बघू. जर काय आपण यामध्ये जर काय इन्क्लूड केलं तर हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. लक्षात आलं का? त्यामुळे आपण काय करू, याला पार्ट सेकंडमध्ये डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन बघू. तोपर्यंत काय करा, तुम्ही जे न्यूमरिकल दिलेत, जे फॉर्म्युले दिलेत ते पहा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी थांबू. भेटू डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन कॅल्क्युलसच्या सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.